खालुंबरे हादरलं, 3 वर्षीय बालकाची क्रूर हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक. पिंपरी चिंचवडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात केवळ 3 वर्षाच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. आणि या घटनेमुळे परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच महाळुंगे पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात. ही घटना 1 मे 2026 रोजी दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित बालक आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी शोध घेऊनही तो न सापडल्यानं अखेर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवली असता शेजारच्याच एका खोलीत एका बॅगमध्ये या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात समोर आलंय की या बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके रवाना करण्यात आली. तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपीची माहिती मिळाली. हा आरोपी मूळचा बिहारचा असून तो स्वतः अल्पवयीन आहे. गुन्हा केल्यानंतर तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. काल दिनांक 1 मे 2026 रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाणे येथे सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एक महिला नामे सीमा कमलेश रावत यांनी येऊन माहिती दिली की त्या भाड्याने राहत असलेल्या त्यांच्या खालुंबरे गावातील त्यांच्या घरापासून त्यांचा मुलगा रियांशू रावत वय वर्ष 3 हा दुपारपासून त्यांना मिळून येत नाही आहे. सदर मुलगा त्यांच्या संपर्कात नाही आहे. त्यावर सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या पोलीस पथकासह त्यांच्या राहते घरी जाऊन त्या मुलाचा शोध घेतला. सदरचा मुलगा जर त्या परिसरात आम्हाला मिळून आला नाही. त्यावर आम्ही त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये राहत असलेल्या रूमची तपासणी केली असता तिथे आम्हाला एक संशयास्पद एक रूम बंद स्थितीत आढळून आली. त्या रूमच्या बाबत माहिती घेतली असता तिथे राहणाऱ्या इसमाबाबत कोणाला माहीत नव्हती, परंतु तिथे राहणारा इसम हा दुपारपासून दिसून येत नसल्याची माहिती मिळाली. संशयास्पद बाब असल्याने आम्ही तात्काळ सदर रूमचा टाळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रीफकेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रीफकेस उघडली असता त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ ती महिला नामे सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 406 प्रमाणे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा हा गंभीर, निर्गुण व संवेदनशील असल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड चौबे सर व आमचे सर्व वरिष्ठ तसेच आमचे पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम ACP कदम सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आमच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक देवडे, API पुल्ली व आमचे तपास पथक यांनी ज्या इसमाच्या रूममध्ये तो मुलगा आढळून आला होता त्या इसमाबाबत तिथे कोणतीही माहिती मिळून येत नव्हती. तो इसम हा 15 दिवसापूर्वीच आल्याचे माहिती मिळाली. त्यावर त्यांनी सखोल चौकशी करता त्याचे नाव सत्यम कुमार व तो बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली. तर अथक परिश्रम करून आमच्या पथकाने तेथील CCTV तपासून तांत्रिक विश्लेषण करून सदरचा इसम हा आज रोजी बिहार राज्यात पळून जात असल्याची व तो पुन्हा स्टेशनात इथे असल्याची माहिती मिळवली. तर तात्काळ आमच्या तपास पथकाने जाऊन त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला असा आज दुपारी तो इसम आम्हाला मिळून आलेला आहे. त्याच्याकडे आम्ही अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यावर तसेच तपासानंतर असे निष्पन्न झाले की सदर इसम हा अल्पवयीन असून त्याचे वय वर्ष 16 आहे. त्यावर आम्ही सदर गुन्ह्या तपासात पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.